नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी ओल्या बोंबलाची रेसिपी घेऊन आली आहे. मी ओले बोंबील कसे फ्राय करते हे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. छान इथं बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला आता हळद, मिरची पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा कोकमचा सरबत असं घालायचं आहे. बघू शकता तुम्ही, थोडीशी आलं लसूण पेस्ट हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथं कोटिंगची तयारी करूयात. 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन हे टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पावडर, धने पावडर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला तवा ठेवा गॅसवरती, थोडंसं तेल टाका आणि तेल छान कडक होण्यासाठी ठेवून द्या साईडला. तोपर्यंत आपण सर्व बोंबील घेऊन त्यांना छान कोटिंग करून घेणार आहोत. बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही छान कोटिंग करून घ्या आणि आपलं तेल छान कडक गरम झालं मगच आपल्याला हे बोंबील तेलामध्ये सोडायचे आहेत. बघू शकता तुम्ही, मी ज्या पद्धतीने केलं आहे असे करून बघा. तुमचे बोंबील कधीही तुटणार नाहीत आणि एकदम छान मस्त कडक फ्राय होणार आहेत. बघू शकता तुम्ही, खूप जणांचं असं होतं की बोंबील फ्राय करताना खूप प्रॉब्लेम होतो म्हणतात, पण बघू शकता तुम्ही, मी पाटाखाली वगैरे काहीही ठेवलेलं नाही, तरी पण माझे बोंबील किती छान मस्त कडक फ्राय झालेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने जर ट्राय केलं तर तुमचे बोंबील नक्कीच छान मस्त कडक फ्राय होणार आहेत. तुम्ही बारीक